मुंबई महापालिकेमध्ये लवकरच शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। 2.5 वर्षासाठी शिवसेनेला महापौर पद देण्याचं भाजपनं आश्वासन दिल्याची सुद्धा माहिती मिळते। महापालिकेच्या निकालानंतर महायुती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये शिवसेनेला महापौर पदाचं आश्वासन दिलं होतं अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। पहिल्या 2.5 वर्षाच्या टप्प्यानंतर महापौर पदासाठी भाजप आणि सेनेमध्ये सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला आहे अशी ही माहिती समोर आली आहे। 2.5 वर्षानंतर शिंदेंचा महापौर बसणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते, कारण शिवसेनेला महापौर पदाचं आश्वासन दिलेलं होतं आणि त्यामुळे बीएमसीमध्ये शिंदेंचा महापौर बसणार अशी सध्या माहिती सूत्रांकडून मिळते। 2.5 वर्षांसाठी शिवसेनेला महापौर पद देण्याचं भाजपनं आश्वासन दिल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। महापालिकेच्या निकालानंतर महायुती समन्वय समितीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये शिवसेनेला महापौर पदाचं आश्वासन दिलं होतं अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। पहिल्या 2.5 वर्षांच्या कालखंडामध्ये त्या टप्प्यानंतर महापौर पदासाठी भाजप सेनेमध्ये सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। आणि याच बातमीसाठी पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, पहिल्या 2.5 वर्षांनंतर सव्वा वर्षाचं महापौर पद हे वाटप केलं जाईल भाजप आणि शिवसेनेमध्ये आणि त्यामुळे शिवसेनेचा महापौर बसणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आपल्याकडे काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? खरं तर विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळते की जेव्हा महायुतीची समन्वय समितीची बैठक झाली आणि मुंबई महापालिकेचे निकाल लागले त्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये हे ठरलेलं होतं की महापौर पदाचा फॉर्म्युला काय असावा। खरं तर शिंदेंच्या शिवसेनेने सुरुवातीपासूनच मुंबईच्या महापौरपदी जेव्हा महायुतीची सत्ता येते तेव्हा शिवसेनेचा महापौर असावा अशा पद्धतीची मागणी केलेली होती। त्याकरता बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाचा दाखला देखील देण्यात आलेला होता। मात्र भाजपनं पहिल्या टप्प्यातली ती मागणी काही मान्य केलेली नव्हती। महायुतीमध्ये ही चर्चा झाल्यानंतर पहिली 2.5 वर्ष ही भाजपला आणि त्यानंतर सव्वा वर्ष ही शिंदेंच्या शिवसेनेला आणि भाजपला अशा पद्धतीने मिळतील महापौर पदासाठी अशी चर्चा झाली आणि त्यावरती शिक्कामोर्तबही झालं। आता पुन्हा एकदा जेव्हा मुंबई भाजपमधले अंतर्गत वाद उफाळून येत आहेत, जेव्हा मुंबईच्या महापौर सातत्याने वादात सापडत आहेत, त्यावेळेस आता महापौर पदासाठी पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेनं दावा केलेला आहे की पहिल्या 2.5 वर्षांच्या टप्प्यानंतर म्हणजे सध्याच्या महापौर ऋतू तावडे यांची पहिली टर्म ही संपल्यानंतर पुढच्या 2.5 वर्षांसाठी जो महापौर असेल तो केवळ 2.5 वर्षांसाठी नसेल तर त्यातल्या 2.5 वर्षांमधल्या सव्वा वर्षासाठीचा महापौर हा शिंदेंच्या शिवसेनेचा असेल आणि त्याच्यानंतरच्या सव्वा वर्षांचा महापौर हा पुन्हा एकदा भाजपचा असेल। अशा पद्धतीने फॉर्म्युला तयार झाल्याची माहिती ही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीच्या समन्वय समितीतला हा फॉर्म्युला आणि शिंदेंच्या शिवसेनेला मिळणारं मुंबईचं महापौरपद हे पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।